हातकणंगले येथील महामार्गालगत असणाऱ्या गजानन इलेक्ट्रिकल दुकानाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या वैभव बाळासाहेब पाटील यांच्या घरात बुधवारी रात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास धाडसी घरफोडीचा प्रकार घडला। अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाची कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला। घरात झोपेत असणारे वैभव पाटील, त्यांची आई, भाऊ आणि आजी यांच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध केलं। तसेच घरातील कुत्र्यालाही खाऊतून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले। यानंतर चोरट्यांनी घरातील 2 तोळे सोन्याचे दागिने, 2 चांदीचे कडे तसेच सुमारे 1 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली। या चोरीमध्ये 2 चोरट्यांचा सहभाग असून त्यांनी लाल आणि राखाडी रंगाचं जॅकेट घातलं होतं आणि तोंडाला रुमाल बांधलेला असल्याचं सीसीटीव्ही चित्रीकरणात स्पष्ट दिसून येत आहे। चोरीनंतर वैभव पाटील यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस दागिन्यांचे रिकामे बॉक्स तसेच पैशांची रिकामी पर्स आढळून आली आहे। शेजारीच राहत असणारे वैभव पाटील यांचे आजोबा कृष्णात गायकवाड यांना संशयास्पद प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ वैभव आणि त्याच्या कुटुंबियांना हलवून जागे केले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे।